ना तर पुन्हा घेता येणार नाही, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. नेक्स्ट मॅच जेवढ्या पण आहेत त्या प्रत्येक मॅचचा टॉस चालू मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल, याच्याकडे लक्ष द्यावं. एक कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये असेल, दुसरा नसेल तर डायरेक्ट टॉस विन पण दिला जाईल असं आयोजकांनी कळवलेलं आहे. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्सना, दोन्ही कॅप्टन्सना येणं गरजेचं आहे. या नियमांकडे लक्ष द्यावं. आणि बाकी सगळे इंटरनॅशनल नियम या स्पर्धेमध्ये लागू केलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र स्पर्धेकडे मात्र आपण आता वाटचाल करतो आहे. सिद्धिविनायक मुद्रे आणि नवजीवन कोशाणे महालक्ष्मी चषक 2026च्या पहिल्या रजनीमधील ओपनिंग मॅच टॉस जिंकलाय सिद्धिविनायक मुद्रे अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करण्याचं आमंत्रण नवजीवन कोशाणेला. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहे. बघा, एक पुन्हा एकदा आपण नियमांमध्ये थोडासा बदल केलेला आहे. आयोजकांनी पुन्हा एकदा चर्चा केली दोन्ही टीमशी. सगळ्या खरं तर एकमेकांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर असा निर्णय केलेला आहे की 5-4-3चाच फॉर्मॅट खेळवला जाईल. त्यामुळे जो 4 ओव्हरचा फॉर्मॅट शेवटच्या मॅचपर्यंत आजच्या रात्रीमध्ये होता तो आता कॅन्सल केलेला आहे. आणि 5-4-3च्या फॉर्मॅटने आजच्या रात्रीतल्या सगळ्या मॅचेस या खेळवल्या जातील. आपण मॅचकडे वळूया, जेथे कॉम्बॉक्समध्ये कर्जतचा मराठीचा बुलंद आवाज आमचे मित्र शिवम लोभी सर जोडले जातील. थँक्यू. थँक्यू माणूस मनोरे सर. स्वर्गीय अरुण काका क्रीडा नगरी आज दुमदुमले. खरं तर महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित वेनगाव यांनी उभारलेली स्पर्धा महालक्ष्मी चषक 2026 पर्व पहिले या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय अरुण काका क्रीडा नगरीमध्ये जमलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. या स्पर्धेला सुरुवात आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते केलेली आहे. दोनही संघांचे 12th मॅन आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. मी विनंती करतोय दोनही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस जिंकला या मॅचमध्ये आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय तो सिद्धिविनायक मुद्रे संघानं. प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय नवजीवन कोशाने संघाला या मॅचमध्ये. प्रथम उद्घाटनीय सामना या स्पर्धेचा. 5 षटकांचा सामना. 4 षटक 20 मिनिटांच्या अवधीमध्ये संपणं अतिशय अनिवार्य. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी या महत्त्वाच्या सूचना आहेत. नियमांचं पालन करा, पंचांचा आदर करा, हीच आशा आकांक्षा व्यक्त करूयात. महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेनगाव आयोजित महालक्ष्मी चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल या स्पर्धेचा थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय गोपीनाथजी बोराडे साहेबांकडून शाखा प्रमुख यांच्या वतीनं कोणत्याही हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज. या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. पहिला उद्घाटनीय सामना, फर्स्ट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. मुद्रे संघाचा 12वा प्रतिनिधी कृपया करून आमच्यापर्यंत पोहोचवा. षटकार हॅट्रिक, त्यानंतर चौकार हॅट्रिक, त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी विद्या एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय ऋषिकेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते 4700 रुपयांचा कॅश प्राईज. पहिलाच बॉल गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकला बॉलिंग मार्क वरती. गौरवना आणि फलंदाज होतोय बाद. पहिलाच धक्का लागतो या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल मध्ये टीम नवजीवन कोशाने संघाला फर्स्ट विकेट गोज डाऊन. कम ऑन डीजे. जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय स्वीकारला या मॅचमध्ये टीम सिद्धिविनायक मुद्रे संघानं. गौरवने एक फार चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाकडून. गोपीनाथजी बोराडे शाखा प्रमुख यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज. त्यानंतर विद्या एंटरप्राइजेसचे ओनर अर्थातच या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय ऋषिकेशजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते देखील कोणत्याही हॅट्रिकसाठी टोटल 4700 रुपयांचा कॅश प्राईज. पहिल्याच बॉलमध्ये विकेट आली आहे. सेकंड बॉल बॅकफुटला जाऊन फ्लिक केला, गॅपमध्ये ढकलला, स्ट्रोक.
शॉर्ट फाईन लेगमध्ये बॉल अडवलाय. पहिली धाव धाब्याचा श्री गणेशा. फर्स्ट रन इन स्कोरबोर्ड. टीम नवजीवन कोशाने टॉस जिंकलाय. प्रथम सामना या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. ही विकेट कोणत्या रंगांनी, ही खेळपट्टी कोणत्या रंगाने भरली आहे हे अजूनही कोणत्याही खेळाडूला माहिती नाही आणि त्याच पद्धतीनं विचार करत असताना पहिला सामना आहे. मैदानामधील कंडिशन काय सांगून येईल या सर्व गोष्टी पहिल्या मॅचमध्ये थोडं कॅच करणं कठीण आहे. तिसरा बॉल पुढ्यात टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा इथे संपर्क नाही आहे. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे. फार चांगली गोलंदाजी गौरव. एक गौरवास्पद कामगिरी या 3 बॉलमध्ये करतोय. 3 बॉलमध्ये अवघी धावसंख्या आहे ती 1. पहिल्या इनिंगचा खेळ या स्पर्धेला आपण आज सुरुवात करतोय. 5 रात्रींची स्पर्धा. वेणगावकरांची दमदार मेहनत मैदानाच्या आतमध्ये. गौरव बॉलिंग करतोय. सिद्धिविनायक मुद्रे संघाकडून आणखी एक निर्धाव बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. जबरदस्त बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम षटक हाताळतोय या खेळपट्टीवरती गोलंदाज गौरव आणि एक चांगला डिसिजन घेतला आहे या मॅचमध्ये. टीम सिद्धिविनायक मुद्रे संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला निर्णय अगदी योग्य रीतीनं साकारतोय गौरव बॉलिंग मार्कवरती. संकेत ठोंबरेचा फटका. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. आउटफील्ड देखील अप्रतिम या स्पर्धेची. नेत्रदीपक हे आयोजन पर्व पहिले खऱ्या अर्थानं साकारतायत ते वेणगावकर. मोठे वेणगावकरांनी साकारलेली स्पर्धा अर्थातच 2 शिलेदारांनी घेतलेली मेहनत. आदरणीय श्री ऋषिकेशजी गायकवाड साहेब आणि त्यानंतर आदरणीय श्री गणेशजी पालकर साहेब यांनी घेतलेली खऱ्या अर्थानं जिद्दीनं मेहनत आणि त्यांना मिळालेली साथ वेणगावकरांची या स्पर्धेला यशस्वी करते. आप ट्रॅकर बॉल हुक केलाय. डीप फाईन लेगला पाठवला. या स्पर्धेमधील पहिला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सध्या तरी पुढे सरकतोय. धावांचं टार्गेट सेट करतोय या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती तो नवजीवन कोशाने संघ. बऱ्याचशा अंतरावरून नवजीवन कोशाने संघ देखील क्रिकेटच्या पटलावरती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तो उतरतोय. नवजीवन कोशाने आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक मुद्रे या 2 संघादरम्यानचा सामना. ओपनिंग मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. महालक्ष्मी चषक 2026 मध्ये आलेल्या या रसिक प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. सेकंड ओव्हरमध्ये आलाय कौस्तुभ. कौस्तुभचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. स्टेट ऑन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय नेत्रदीपक चौकार. बॉलमध्ये षटकार आलाय. ते मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट केलंय आणि आता धावांकडे वाटचाल करतोय या मॅचमध्ये तो नवजीवन कोशाने संघ देखील. विकेट हॅट्रिकसाठी, षटकार हॅट्रिकसाठी आणि त्यानंतर चौकार हॅट्रिकसाठी आपण पारितोषिक विद्या एंटरप्राइजेसचे सर्व अर्थात या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य प्रणिते ऋषिकेशजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते 4700 रुपयांचं रोख पारितोषिक. त्यानंतर गोपीनाथजी बोराडे यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज. वेगवान बॉल. पहिल्याच बॉलमध्ये चौकार आलाय. पंचांकडे लावले अपील. उत्साह प्रचंड या अपीलमध्ये परंतु विश्वास कमी दिसलाय आणि इथे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते सज्ज. 1 more डॉट बॉल दिस इनिंग. टोटल धावसंख्या थांबते ती 12 या धावसंख्येवरती. 12 रन ऑन बोर्ड. 1 विकेट लॉस. सेकंड ओव्हरचा खेळ इन प्रोग्रेसिंग मैदानाच्या आतमध्ये. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाकडून बॉलिंग मार्क वरती आलाय तो कौस्तुभ. तिसरा बॉल या षटकातील. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित प्रॉपर टायमिंग नाहीये. मिस टायमिंग हा स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे. बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळतीये ती पुनश्च एकदा एक एकेरीनं धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 13 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर निर्धाव. त्यानंतर एक सिंगल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या षटकात कौस्तुभ बॉलिंग मार्क वरती. सिद्धिविनायक मुद्रे प्रथम बॉलिंग करतोय या मॅचमध्ये.
पुन्हा एकदा तयार कौस्तुभ बॉलिंग मार्कवर. सुजित जाधवचा फटका पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला उचलतोय फेकतोय. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. या एकेरीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे जात आहे. या षटकात सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलंय. पहिल्याच बॉलमध्ये चौकार आला. असं वाटलं की थोडं मोठं षटक होईल ते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात टीम नवजीवन कोशाने संघाकडून, परंतु त्या मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं काम करतोय बॉलिंग मार्कवरती कौस्तुभ देखील. वेल बॉलिंग कौस्तुभ कडून देखील होतीये. खोलात टाकलाय बॉल. स्विंग अँड मिस. अप्रतिम वेग होत आहे बॉलवरती. भन्नाट वेगानं बॉल. विकेट किपर सिद्धेश यांच्या हातामध्ये. वन मोर डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज जास्त खेळतोय मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम बॅटिंग करतोय नवजीवन कोशाने. जास्तीत जास्त डॉट बॉल खेळलाय आणि त्याचमुळे धावसंख्या अगदी इकॉनॉमिकल स्टार्ट मिळाला आहे तो टीम नवजीवन कोशाने संघाला देखील. 14 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झालाय पहिल्याच बॉलमध्ये. थोडी पार्टनरशिप बिल्डअप होती छोटीशी, परंतु थोडी धावसंख्येला आकार देणं देखील गरजेचं आहे. अंतिम बॉल या षटकातील. 14 धावा ड्राईव्ह केला. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलाय बॉल. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु चुकी केली आहे मिस फिल्डिंगच्या साहाय्यानं. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर होत बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी आणखी एक जबरदस्त चौकार. धावसंख्या आहे तर एकीकडे 18 धावा खर्च केलेल्या 2 षटकांमध्ये, म्हणजे एक चांगली सुरुवात दोनही संघांना मिळाली आहे. परंतु अंतिम या उर्वरित 3 षटकांमध्ये देखील हा खेळ संतुलित ठेवण्याचा प्रयत्न दोनही संघांना करायचा. एका संघाचे प्रयत्न निश्चित यशस्वी ठरतील. पाहूयात आता कोणत्या संघाचे प्लॅन एक्झिक्यूट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकात पुन्हा आलाय गौरव बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकात जबरदस्त बॉलिंग केली. अंतिम षटकार थोडासा घातक ठरला गोलंदाजीवरती, परंतु या तिसऱ्या षटकात पुन्हा कमबॅक करून देईल का हे षटक महत्त्वाचं आहे. कारण या दोनही षटकात दोनही संघ समीपेत. हे षटक थोडा आघाडीचं षटक ठरू शकतं या मॅचमध्ये. गौरव आलाय. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॅटचा फ्लो ओपन झाला. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावाच्या साह्यानं बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणखी एक निर्धाव चेंडू. 5वा निर्धाव बॉल खेळला या मॅचमध्ये टीम नवजीवन कोशाने संघानं. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट. ओनली 5 ओव्हर्स दिस मॅच दिस इनिंग. आणि टोटल 5 निर्धाव बॉल अद्याप तरी आलेत. पुन्हा एकदा गौरव बॉलिंग मार्कवर. गौरवचा बॉल पुन्हा क्रॉस बॅट. एकाच लाईनवरती दोनही बॉल पिच केलेले आहेत आणि तिथे फलंदाजाला समजलेच नाहीयेत. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाच्या विरोधात थोडा प्रेशर व्यक्त करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर सुजित जाधव. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करावाच लागेल. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही आणि या संघर्षाच्या धावा आता जमाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. नवजीवन कोशाने स्लोवर वन धीम्या गतीनं सातत्यानं व्हेरिएशन करतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करतोय गोलंदाजी मार्कवरती गौरव. मिश्रणात्मक गोलंदाजी आहे. हेच क्रिकेटच्या पटलावरती एखाद्या गोलंदाजाला हवंय मैदानाच्या आतमध्ये. तेच काम अगदी निर्विघ्नपणे पार पाडतोय तो गौरव बॉलिंग मार्कवरती. गौरवास्पद कामगिरी करतोय तो आणि त्या धावसंख्या थांबवली आहे ती 18 या धावसंख्येवर. 3ही बॉल निर्धाव आले त्या षटकामध्ये. मी मगाशीच उल्लेख केला आहे मिडल ऑर्डरचं षटक थोडं आघाडीचं षटक एका संघासाठी ठरू शकतं. अद्याप तरी ते सिद्धिविनायक मुद्रे संघासाठी ठरतंय. 1 मोर डॉट बॉल. परंतु पंचांचा निर्णय आलेला व्हाईट बॉलचा. थोडा उशिरानं डिसिजन आमच्यापर्यंत आला. असं वाटलं होतं की आणखी एक निर्धाव बॉल आलाय, पण एक चांगला डिसिजन पंचांकडून देखील पाहायला मिळतोय. आमचे पंच पाहतोय कैलासजी भोईर सर, त्यानंतर राजेंद्र भोईर सर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, त्यानंतर शुभमजी कदम सर.
या तीनही पंचांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. गौरवचा बॉल पुन्हा एकदा योग्य लाईनवरती, लाईन लेंथ कंट्रोलमध्ये योग्य टप्प्यावरती बॉल टाकत असताना वन मोर डॉट बॉल, 6वा निर्धाव चेंडू खेळला या मॅचमध्ये. सिद्धिविनायक मुद्रे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना नवजीवन कोशाने टोटल 4 निर्धाव बॉल केलाय सुजित जाधव, आणि त्यानंतर संकेत ठोंबरे देखील 2 निर्धाव बॉल खेळलाय मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून पदालित्याचा वापर केलेला आहे, कारण आता माहिती आहे संपूर्णपणे या मॅचमध्ये प्रेशर फील करतोय बॅटिंग मार्कवरती तो सुजित जाधव, आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कंबर मोडलाय बॅटिंग लाईनअपची. एका फलंदाजाला संपूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केलाय तो गौरवनं या षटकामध्ये. 5 निर्धाव बॉल, 1 वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव आली आहे फक्त. अंतिम बॉल निर्धाव येईल का? अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन हुक केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल सीमा पार चाललाय डीप फाईन लेग मध्ये. 5 निर्धाव बॉल नंतर येतोय हा दर्जेदार षटकार. मिळून करू तयारी, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव आयोजित महालक्ष्मी चषकाचा आनंद आपण घेतोय. या स्पर्धेतील पहिलं सत्र आपण खऱ्या अर्थानं एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या पहिल्याच मॅचसाठी उपस्थित आहे. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करतोय. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 25. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 25. 25 रन्स ऑन बोर्ड. एकच गडी बाद झालाय परंतु एक इकॉनॉमिकल सुरुवात. गौरवनं 2 स्पेल हाताळले, एक जबरदस्त स्पेल, परंतु अंतिम बॉल त्याला थोडासा घातक ठरला या मॅचमध्ये. पहिल्या षटकातील अंतिम बॉलमध्ये देखील षटकार आला आणि या तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलमध्ये देखील षटकार आला. टोटल पहिल्या षटकात गौरवनं धावा खर्च केल्या 8, दुसऱ्या षटकात त्यानं धावा खर्च केल्या त्या 7. टोटल 2 षटकांमध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक सफलता त्यांना अर्जित केली. हे इकॉनॉमिकल स्पेल दोनही खऱ्या अर्थानं फार उपयुक्त ठरल्यात त्या सिद्धिविनायक मुद्रे संघाला. गौरवच्या गोलंदाजीकडून फार चांगली सुरुवात मिळाली या स्पर्धेमध्ये टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाला. 3 षटकांमध्ये धावसंख्या ती 25. 25 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीटेड दिस इनिंग. चौथ्या षटकाला सुरुवात. 5 षटकांचा सामना आहे. किमान 40-45 पर्यंत पोहोचणं या पहिल्या इनिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे ते नवजीवन कोशाने संघाला देखील. 3 षटकांमध्ये स्ट्रगल पाहिला. एका बॅटरला आक्रमक रूप धारण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये आला बॉलिंग मार्कवरती सौरभ. सुजित जाधव संघर्ष करतोय. संदेश ठोंबरे देखील पहिल्याच बॉलमध्ये बाद झाला. त्यानंतर संकेत ठोंबरे. हे 2 फलंदाज थोडे स्ट्रगल करतायत. आता या 2 येणाऱ्या षटकांमध्ये किमान 20 ते 30 धावा जमवणं अतिशय महत्वाचं आहे. आपण डीप थर्डमॅन मध्ये पाहतोय. थोडा त्या आउटफील्ड मध्ये थोडं जपून केला. मी खेळाडूंना विनंती करतोय. दुखापतग्रस्त देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते. ड्राईव्ह केलाय बॉल हवेत, थोडा पुढे राहिलाय. वॅकेंड एरियामध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. थोडा उशिरानं पोहोचला. त्यानंतर एक टप्प्या अखेर बॉलला उचललाय. तोपर्यंत धावा मिळताय त्या या बॉलवरती. त्या 2 दुहेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. धावांसाठी टार्गेट सेट करतोय या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम बॅटिंग करत असताना नवजीवन कोशाने संघ. सौरभचा बॉल क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला समर्पित केला या फटक्यामध्ये. सातत्यानं अगोदर शॉट सिलेक्शन मनामध्ये बॅटर करतोय. क्रिकेटमध्ये बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा अवस्थेत अगोदरच शॉट सिलेक्शन, लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावा अगोदरच कमी येत आहेत आणि त्यामध्ये आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न सातत्यानं नवजीवन कोशाने संघ देखील या मॅचमध्ये करतोय. फटका हवेत पॉईंटमध्ये पकडली जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. 2nd विकेट डाऊन टीम नवजीवन कोशाने. लागला आणखी एक धक्का. कमॉन डीजे.
मनोज ठोंबरे आलाय चौथ्या क्रमांकावरती. धावसंख्येला आकार देण्याचा आता फार मोठा वाटा एका फलंदाजाला स्वबलावरती घ्यावा लागेल. अडखले धावफलक त्या अवघ्या 27 या धावसंख्येवर. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. संधी होती फलंदाजाला, एलिमिनेशन प्रॉपर जुळत नाहीये, फटका व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, बॅट अँड बॉलचा तो संयोग योग्य त्या रीतीनं जुळत नाहीये आणि त्याच कारणास्तव धावसंख्या या षटकामध्ये थोडी अडखलतीये ती टीम नवजीवन कोशाने संघाची. पुढे टाकलेला बॉल, पंचांकडे लावली अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का टीम नवजीवन कोशाने संघाला. स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय श्री ऋषिकेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. कोणत्याही हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं 4700 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचप्रमाणे आदरणीय गोपीनाथजी बोराडे शाखा प्रमुख यांच्या वतीने देखील कोणत्याही हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. मान्यवरांकडून खऱ्या अर्थानं पारितोषिकांचा वर्षाव या पहिल्याच इनिंग मध्ये, या पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. पण तो फार चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय तो सिद्धिविनायक मुद्रे संघ. 5 बॉलमध्ये अद्याप तरी 2च धावा आल्यात. तिसरा आणि चौथं षटक थोडं कमतरतेमध्ये नेतंय ते नवजीवन कोशाने संघाला. ब्लाइंडेड बॉल, परफेक्ट यॉर्कर, जड मध्ये हा बॉल पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. या मॅचचा सारांश राहिलेला आहे. खरं तर विकेट किपरला जास्त बिझी ठेवलं या मॅचमध्ये गोलंदाजांनी. फार चांगली गोलंदाजी. आदरणीय दिनेशजी केलेटकर साहेबांना मी विनंती करतो या स्पर्धेच्या भव्य मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आसन नसावा. आपलं महालक्ष्मी चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. मी साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा. आपलं सहर्षमय स्वागत. 4 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खऱ्या अर्थानं आपण आनंद घेतोय या स्पर्धेमध्ये आणि या 4 षटकांमध्ये फार चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. ती टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाकडून. धावसंख्या ती 4 षटकांमध्ये केवळ 27 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय किशोर बॉलिंग मार्कवरती. आता या षटकामध्ये थोडे हात खुले करावे लागतील, आक्रमक रूप धारण करावं लागेल बॅटरला. अद्याप तरी मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. टोटल 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 5व्या आणि अंतिम स्लॉकच्या षटकाला सुरुवात होतीये. या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला राहिलेला आहे, परंतु या षटकांमध्ये विचार करत असताना 4 षटकात थोडं थांबवलं आणि 5व्या षटकाची सुरुवात देखील चांगल्या रीतीने होतीये. ते सिद्धिविनायक मुद्रे संघाच्या गोलंदाज किशोरकडून देखील. रनआउटसाठी हा रिव्ह्यू पंचांनी रेफर केला डिसिजन. राजेंद्र भोईर सर पुन्हा एकदा टेक्निकल रूम मधून आपण पाहूयात. शुभमजी कदम सर आता हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. बॅट व्यवस्थित ग्राउंडेड झालेली आहे की नाहीये या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. रनआउट आपण चेक करत असताना KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे या स्पर्धेला आपण अगदी घरबसल्या देखील एन्जॉय करतोय. या वाहिनीचं देखील कौतुक. अतिशय क्रुशियल हा डिसिजन. विकेट किपरचे कलेक्शन, त्यानंतर बॉल योग्य त्या रीतीनं यष्टांवरती लावला आहे की नाही याची शहानिशा. बॅटरी जोईटी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होतोय रनआउटच्या स्वरूपात. बाद. 4था धक्का नवजीवन कोशाने संघाला. मोठे फटके आलेच नाहीयेत. एक मोठा, 2 मोठे षटकार पाहिलेत, त्यानंतर 2 चौकार पहिल्या इनिंग मध्ये.
त्यांना वगळता एकही मोठा फटका आलेला नाही या मॅचमध्ये आणि त्याच कारणास्तव थोडं मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी दमछाक होती ती नवजीवन कोशाने संघाची या मॅचमध्ये. वेगवान बॉल पॅडवरती आदळतोय. लाऊडली अपील पंचांकडे. एक्स्ट्रा बाउन्स होतो या बॉल विकेटला मिस करत जातोय. पंचांचं हेच सांगणं आहे, पंचांच्या निर्णयाशी आदर करा. चला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा किशोर. 4 बॉल संपलेत. 2 बॉलचा खेळ रिमेनिंग. 2 बॉल्स रिमेनिंग दिस इनिंग. नेक्स्ट मॅच बारणे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुनील 11 बीड. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये या. बिग फाईट मॅच आणखी एक. वेगवान बॉल बॅकफुटला जाऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक. या अवस्थेत डिरेक्ट हिट रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. या अवस्थेमध्ये अशा पद्धतीचा फटका फलंदाजाकडून अपेक्षित नव्हता. सन्मान दिला कारण उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक होता आणि अशा असताना देखील सन्मान देत एकही धाव मिळणार नाही. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. नेक्स्ट मॅचचा मी कॉल करतोय. इनफॉर्म या नाईट रजनीमध्ये इनफॉर्ममध्ये असलेला स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधात डे टुर्नामेंट खऱ्या अर्थानं ज्यांनी गाजवली तो बारणे संघ. अशा 2 संघादरम्यानचा सामना. प्रत्येक अर्धशतकीय खेळीसाठी निवृत्तीदादा थोरवे यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राईज. आता अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. बारणे आणि बीड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉसकडे जाऊयात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. DK 11 बारणे आणि अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढे टाकलाय बॉल. फटका प्रतिम. लॉंग ऑनला क्लिअर करणारा, शेवट गोड करणारा टीम नवजीवन कोशाने संघासाठी. चला पंचांचा निर्णय. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा निर्णय. चला अंपायर रेडी नव्हते आणि अंपायरने देखील एकच बॉलचा खेळ शिल्लक आहे ऑफिशियल. साथी स्कोरर कडून आम्हाला हीच माहिती येते त्यामुळे आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्याच बॉलमध्ये सिंगल आली. सेकंड बॉलमध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसऱ्या बॉलमध्ये सिंगल आली. बॉल नंबर 4 मध्ये डॉट आला. त्यानंतर बॉल नंबर 5 मध्ये रनआउट आणि एक बॉल शिल्लक आहे. चला दोनही संघांनी पंचांच्या निर्णयावरती अंमलबजावणी करा मी हीच विनंती करतोय. चला थर्ड अंपायरचा डिस्कशन करतील आणि जो निर्णय येईल तो आपण ग्राह्य धरूयात. बॉल 5 संपलेले आहेत पंच. प्रत्येक बॉल आम्ही योग्य रीतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे.
इट्स अ डेड बॉल. चला दोनही संघांनी आता कृपया करून आपण हा निर्णय मान्य करावा. एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 5 बॉल संपलेले आहेत. पहिला बॉल लॉंग ऑन मध्ये पहिली धाव आलेली आहे पंच. चला 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. साथी स्कोरर कडून थोडी चुकी आपण थोडी दिलगिरी व्यक्ती दोनही संघांकडून मी खऱ्या अर्थानं दिलगिरी व्यक्त करतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ रिमेनिंग. मॅचला होती सुरुवात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ड्राईव्ह केलाय बॉल. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. पुन्हा मिस फिल्डिंग या मॅच मध्ये. दुसरा मिस फिल्डिंगचा चौकार येतोय टीम नवजीवन कोशाने संघासाठी. हा अप्रतिम चौकार. टेक्निकल रूम मध्ये जाऊयात. दोनही संघांसाठी एक एक रिव्ह्यूची मागणी आपण केली होती टेक्निकल रूम मधून. शुभमजी कदम सर,
चला तिसरे पंच चेक करतायत, निर्णय देतीलच. तत्पूर्वी ज्या रेलिंग लावलेल्या आहेत त्यांच्यावरती प्रेक्षकांनी जास्त भार द्यायचा नाही आहे. ज्या रेलिंग्स आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्या रेलिंग आपण संपूर्ण मैदानाभर लावलेल्या आहेत, त्या प्रेक्षकांना विनंती आहे त्या रेलिंगवरती जास्त भार आपण देऊ नका, ही नम्रतेची विनंती असेल. चला निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल 2 धावा मिळत आहेत अंतिम बॉलमध्ये बाईटच्या स्वरूपामध्ये. त्या 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल 33 या आकड्यावर. बाईटच्या स्वरूपामध्ये या 2 धावा ॲड होत आहेत. पंचांचा निर्णय 33 धावा आहेत. आता येणारे 30 बॉल आणि 34 धावसंख्येचं टार्गेट. पहिलाच सामना या स्पर्धेमध्ये आपण लो स्कोरिंग पाहतोय, जिथे टॉस जिंकत सिद्धिविनायक मुद्रे संघानं प्रथम फिल्डिंग स्वीकारली होती. एक चांगला खेळ, एक चांगली गोलंदाजीनं त्यांनी या स्पर्धेमध्ये सुरुवात केली आहे. 33 पर्यंत रोखले ते प्रतिस्पर्धी नवजीवन कोशाने संघाला. आता येणारे 30 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या रात्रीतील पहिला सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेमधील पहिला विजय प्राप्त करण्यासाठी सिद्धिविनायक मुद्रे संघाला. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तत्पूर्वी पाहुण्यांच्या सन्मानाकडे मात्र आपण आता वळूया. वेळात वेळ काढून ज्या पाहुण्यांनी मात्र या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा दिल्यात, आपला अमूल्य वेळ दिलेला आहे, त्या पाहुण्यांचा मात्र सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सर्वप्रथम या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि सगळ्यात मोठी मदत आम्हाला ज्यांनी केलेली आहे ते विद्या एंटरप्राइजेसचे सर्व एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय ऋषिकेश भाई गायकवाड साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. गणेश नाना पालकर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय ऋषिकेश भाई गायकवाड साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करायचा आहे. मी नेहमी म्हणत असतो की ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात, यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात. आणि विद्या एंटरप्राइजेस संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबरीने मगाशी जेव्हा ऋषिकेश भाई गायकवाड साहेबांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, पण आता जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की विद्या लँड अँड डेव्हलपर्स हे देखील मात्र ऋषिकेश भाई गायकवाड यांनी सुरू केलेलं आहे. तर ऋषिकेश भाई, विद्या लँड अँड डेव्हलपरसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये विद्या लँड अँड डेव्हलपर्सचं नाव विद्या एंटरप्राइजेस एवढं किंवा त्याच्यापेक्षा मोठं व्हावं आणि ऋषिकेश भाई गायकवाड यांचं नाव नेहमी चर्चेत राहावं. सगळी आयोजक मंडळी या ठिकाणी मात्र ऋषिकेश भाई गायकवाड यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण सगळ्यांनी आदरणीय ऋषिकेश भाई गायकवाड साहेबांसाठी, ज्यांनी आम्हाला सगळ्यात मोठी मदत केलेली. आणि त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा स्पर्धा होईल, ज्या ज्या वर्षी स्पर्धा होईल, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा मी तुमच्या पाठीशी आधारस्तंभ म्हणून प्रत्येक वर्षी उभा राहील, ही ग्वाही ऋषिकेश भाई गायकवाड यांनी दिलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आदरणीय गणेश नाना पालकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. महालक्ष्मी डेव्हलपरचे प्रोप्रायटर, त्याच्याच बरोबरीने मोठे वेडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच 567 ग्रुप जो आपण पाहिलेला आहे त्याचे सर्व आदरणीय गणेश नाना पालकर, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. प्रसाद दादा पालकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय गणेश नाना पालकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. 567 ग्रुप ज्यांनी संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये नाव कमवलेलं आहे. गणेश नाना पालकर साहेबांनी यशस्वी उद्योजक म्हणून रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये नाव कमवलेलं आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांची कामगिरी भरीव राहिलेली आहे. ते आदरणीय गणेश नाना पालकर आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण केलेला आहे. वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आपला आभार असेल. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मोठे वेडगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचपदी ज्या विराजमान आहेत त्या सौभाग्यवती अश्विनीताई मंगेशदादा पालकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विकी पालकर यांना विनंती आहे, विकी पालकर की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अश्विनीताई मंगेशदादा पालकर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. खरं तर भारतीय नारी सप्पे भारी असं म्हटलं जातं. ज्या विद्यमान राष्ट्रपती आहेत आपल्या भारत देशाच्या द्रौपदी मुर्मू, त्या देखील एक महिला आहेत. आणि आज मोठे वेडगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचपदी पण ज्या विराजमान आहेत त्या देखील एक महिला आहेत. आणि जी महिला खरं तर आपली भारत देशातील महिला अंतराळामध्ये जाताना आपण पाहिली. भारत देशाच्या महिलेने राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये नाव कमवलं. भारत देशाच्या महिलेने क्रीडा क्षेत्रामध्ये भारत देशाचं नाव मोठं केलं. आणि आज वेणगाव गावासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचं ध्येय हाती घेऊन जे विद्यमान सरपंचपदी विराजमान आहेत त्या सौभाग्यवती अश्विनीताई मंगेशदादा पालकर यांचा सन्मान आपण केलेला आहे. त्यानंतर आमच्या वेणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आदरणीय जागृतीताई शरददादा पालकर यांचा पण सन्मान केला जाईल. मी संदेश पालकर यांना विनंती करतोय की संदेश पालकर आपण आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती जागृतीताई शरददादा पालकर ज्या वेणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांचा सन्मान
आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी करायचं आहे. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समय आला आणि पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र आपण करतोय. आदरणीय सौभाग्यवती जागृतीताई शरददादा पालकर, सदस्य ग्रामपंचायत मोठे वेणगाव, त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच यस ऑन ठेवायची आहे. मॅचकडे स्कोररचं लक्ष असेल. स्कोरर आपण हात करायचा आहे. 34 ची गरज आहे. यस 34 धावींची विजयासाठी गरज आहे. पंच स्कोररचं लक्ष असेल. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. आदरणीय एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे शरद ननू पालकर साहेब, यांचा पण सन्मान केला जाईल. शरद उर्फ ननूदादा पालकर यांना पण विनंती आहे की आपण यायचंय पुढे. आपला सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. थोडं 2 मिनिटं वेळ घेतोय. पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. आदरणीय एक यशस्वी उद्योजक शरद दादा पालकर, ननूदादा पालकर यांचा पण सन्मान या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी मात्र करतोय. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल आणि पाहुण्यांचा स्वागत करणारा नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला षटकार. 7 धावा मिळतील. सन्मान करतोय आदरणीय शरद उर्फ ननूदादा पालकर यांचा. पुढील सन्मान केला जाईल मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय समीर दादा पेठे साहेबांचा सन्मान केला जाईल. मी आदरणीय समीर दादा पेठे वेणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य यांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निखिल पालकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय समीर दादा पेठे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. समीर दादा पेठे एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे वेणगाव ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने गावाच्या विकासासाठी कार्य करत असतात. ते सदस्य मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे समीर दादा पेठे साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र आपण करतोय. वेळात वेळ काढून आपण आलात. कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल आपला आभार असेल. त्यानंतर आदरणीय मंगेश दादा पालकर साहेबांचा सन्मान केला जाईल. मंगेश दादा पालकर साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. एक यशस्वी उद्योजक सौरभ दादा बोराडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मंगेश दादा पालकर साहेबांना आपण सन्मानित या स्पर्धेमध्ये मात्र करायचं आहे. मंगेश दादा पालकर खरं तर त्यांच्या सौभाग्यवती जेव्हा विद्यमान सरपंच झाल्या, पण त्या विद्यमान सरपंचात तेव्हा झाल्या जेव्हा तो प्रचार चांगला केला गेला. किंग मेकरची भूमिका ज्यांची राहिलेली आहे ते मंगेश दादा पालकर आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण केलेला आहे. पुढील सन्मान आपण करूया. आदरणीय आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व गोपीनाथ अण्णा बोराडे साहेबांचा सन्मान केला जाईल. आकाश पालकर आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण गोपीनाथ अण्णा बोराडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. थोडीशी प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करेन की समालोचन आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु मान्यवरांना पुढे प्रस्थान करायचं आहे आणि त्यामुळे मात्र आपण सन्मान करतोय. आदरणीय गोपीनाथ दादा बोराडे आमचे अण्णा, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असतं. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे मोठे वेणगाव गावचे, त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. त्यानंतर रायगडमधील एक यशस्वी पॅकर आमचे तुषार मामा आंग्रे यांचा पण सन्मान केला जाईल. मामा यामुळे म्हटलं की आमचे ते मामा आहेत, त्यामुळे आपण तुषार मामा आंग्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. लवेश चौधरी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते रायगडमधील एक चर्चित पॅकर ज्यांनी कर्जत तालुक्यामध्ये मोठमोठ्या रायगड ठाणे जिल्ह्यातील संघांना उभं केलं, मोठमोठ्या ओपनचे खेळाडू ज्यांनी रायगडमध्ये खरं तर रायगडमधून कर्जत तालुक्यामध्ये आणले, ते आदरणीय तुषार मामा आंग्रे यांचा सन्मान. त्यानंतर आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व दयानंद किलटकर यांचा पण सन्मान केला जाईल. दयानंद आप्पांना पण विनंती आहे की आपण यावं. भूषण भाऊ पालकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद आप्पा केलेटकर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र करायचा आहे. ज्येष्ठांचं मार्गदर्शन, तरुणांची मेहनत कोणत्याही कार्याला यशस्वी बनवत असते आणि दयानंद आप्पा केलेटकर या गावचं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. त्यानंतर आदरणीय सुरेंद्र तांबोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरेंद्र तांबोळी साहेबांना पण विनंती करेन की आपण पुढे यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. यश आंबवणे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेंद्र तांबोळी साहेब यांचा सन्मान करावा. आदरणीय सुरेंद्र दादा तांबोळी यांचा सन्मान केलेला आहे.
सगळ्यांचं आपण शब्द सुमनांनी पुन्हा एकदा स्वागत करूया. टॉस आता आपण करणार आहोत आणि मी गोपीनाथ अण्णा बोराडे यांना विनंती करेन की अण्णांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये खेळाकडे पण आपण वळतोय. धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 23 धावा झालेल्या आहेत. 34 करायच्या 23 झालेल्या आहेत म्हणजे 11 धावांची गरज असेल. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चला दोन्ही कॅप्टन एका बाजूला संघ असेल तो स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना डीके 11 बारणे. या दोन टीमच्या दरम्यान मात्र पहिल्या फेरीतील दुसरी मॅच टॉस या ठिकाणी मात्र आपण करणार आहोत. गोपीनाथ अण्णा बोराडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी मात्र आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये पण एक चांगली मॅच सुरू आहे त्याच्याकडे पण आपलं लक्ष असेलच. टॉस या ठिकाणी केला जातोय. ड्राईव्ह केलेला आहे बॉल. एक धाव या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केलेली आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. टॉस या ठिकाणी केला गेलेला आहे आणि तो टॉस जिंकलाय डीके 11 बारणे या टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे स्वर्गीय सुनील 11 बीड टीमला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे आपण आता दोन्ही टीम आपले खेळाडू आपण तयार ठेवायचे आणि ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत दोन्ही टीम फॉर्मॅलिटी आयोजकांशी कॉन्टॅक्ट करून पूर्ण करायचे आहेत. येस ओव्हर टू शिवम सर. 34चं छोटंसं टार्गेट. पहिल्याच षटकामध्ये बेधडक बॅटिंग तुम्ही पाहिली मनीषच्या बॅटमधून. तो बाद झाल्यानंतर आता धावा थोड्या थांबल्या जरूर या षटकात. 3 बॉलमध्ये अजयनं फक्त एकच धाव खर्च केली आहे. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 34चं टार्गेट. स्लोवर 1 धीम्या गतीचा बॉल. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जातोय पंच राजेंद्र भोईर सर. 2 जमिनी समांतरात. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव 1 मोर ॲड टोटल. कमी धावांचा पाठलाग वाचवते आणि असं असताना या एक्स्ट्राच्या धावा थोड्या महागात ठरू शकतात टीम नवजीवन कोशाने संघाला देखील. पुढ्यात टाकलेला बॉल फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाही बॅटर. 1 मोर डॉट बॉल. पहिल्या षटकात धावा आल्या त्या टोटल धावफलकावरती 4 चौकारांचं मदतीनं आणि त्यानंतर एक षटकार 19 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हा प्रकार बॉल पुन्हा एकदा 23 धावा पहिल्या षटकात आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकात फक्त धावा आल्या त्या 2. टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात टीम सिद्धिविनायक मुद्रे पाठलाग करतोय. 34 या छोट्याशा धावसंख्येचा आता येणारे 18 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका टीम मीटिंगसाठी. तिसऱ्या षटकामध्ये ड्रिंक ब्रेकची व्यवस्था आपण केलेली आहे. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी साकारणाऱ्या बॅटरसाठी आदरणीय निवृत्तीदादा थोरवे यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राईज. त्यानंतर गोपीनाथजी बोराडे शाखा प्रमुख यांच्या वतीनं चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी टोटल 500 रुपयांचा कॅश प्राईज. येणारे 18 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. सामना सोपा झालाय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. परंतु दुसऱ्या षटक पॉवर प्लेचं थोडं शांतमय ठरलंय ते सिद्धिविनायक मुद्रे संघासाठी. सिद्धेश सलामीच्या भूमिकेत आलाय. ऑन स्ट्राईक आहे सिद्धेश. हा ट्रॅकर बॉल सिद्धेशचा फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय परंतु कॅच ड्रॉप. मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा पकडा कॅच आणि जिंका. क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. प्रयत्नांती परमेश्वर. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न हे करावेच लागतील आणि हे प्रयत्न थोडे असफल होत आहेत टीम नवजीवन कोशाने संघासाठी. सातत्यानं मिस फिल्डिंग त्यानंतर एक्स्ट्राच्या धावा या चुका होत आहेत. कॅच ड्रॉप नंतर ऑन साईडला ड्राईव्ह केला फटका. जबरदस्त फिल्डिंग चांगली झाली आहे परंतु दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला बॉलला चांगल्या रीतीनं अडवलंय सीमा लगत लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत धावा मिळत आहे त्या बॉलवरती. (27 ऑन बोर्ड. खोलत टाकलाय बॉल धीम्या गतीचा बॉल. स्लोवर 1 ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न. कलेक्शन खराब. चुक्या करतायत खरं तर सर्वच खेळाडू या मॅच मध्ये नवजीवन कोशाने संघाकडून आणि आणखीन एक्स्ट्राच्या धावा. टोटल
3 ॲड होत आहेत धावफलकावरती. या तिहेरीनं धावसंख्या टोटल 30. आता 4 धावसंख्येची केवळ गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. सिद्धिविनायक मुद्रे संघ अप्रतिम सुरुवात या स्पर्धेमध्ये. बॉलिंगनं एक जबरदस्त बॉलिंग अटॅक आपण पाहिला सिद्धिविनायक मुद्रे संघाचा. 33 पर्यंत रोखलं नवजीवन कोशाने संघाला, जो बऱ्याचशा वर्षापासून क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय नवजीवन कोशाने. त्यांच्या विरोधात एक चांगली गोलंदाजी, त्यानंतर आता 34चं एक छोटंसं टार्गेट आणि पहिल्या षटकात या मॅचला थोडं युटर्न निर्माण करण्याचं षटक आपण पाहिलं. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात थोडा चांगला खेळ राहिला आणि तिसऱ्या षटकात 5 धावा येत आहेत. दोन 2.5 बॉलच्या समाप्तीमध्ये चांगली बॅटिंग, त्यानंतर चांगली बॉलिंग. सामना जिंकलाय सिद्धिविनायक मुद्रे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आयवा कॅचसाठी सौरभजी बोराडे यांच्या वतीनं 200 रुपयांचा कॅश प्राईज. आमच्या या रसिक प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक कमाल झेलसाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज. मॅन ऑफ द मॅच सतीश स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. बीड संघाचा कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधा. दुसरा सामना आपल्या समोर येईल. स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये DK 11